आज दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील जालना ते राजूर या मुख्य मार्गावर डफडा फाटा येथे दुचाकीवर जाणाऱ्या 3 तरुणांना अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करत लुटले आहे। यावेळी त्या दरोडेखोरांनी या 3ही तरुणांना, यामध्ये एक नाबालिक आहे, त्याला अमानुष लाठाकाठ्यांनी तसेच शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत एका तरुणाचा हात मोडला असून डोक्याला व हाताला मुका मार लागलेला आहे। यात हर्षद संजय खरात, नागेश बालाजी लहाने, अभिजित विकास गायकवाड सर्व राहणार तांदुळवाडी खुर्द, तालुका जिल्हा जालना असे या मारहाणीत जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत या जखमी तरुणांची विचारपूस केली आहे व संबंधित दरोडेखोरांचा पोलिसांनी तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी त्या मुलाचे वडील विकास गायकवाड यांनी पोलिसांकडे केली आहे की ज्या पण कोणी माझ्या मुलांना मारहाण केली आहे त्यांच्यावर तात्काळ दरोडेचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय जालना वैद्यकीय अधिकारी शेख साबेर यांनी रुग्णांविषयी माहिती दिली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आज संध्याकाळी 7च्या दरम्यानमध्ये राजूर रोडला, भोकरदन राजूर रोडला तांदळवाडी गावच्या ह्या 3 मुलाला त्या ठिकाणावर दिनदहाड्या त्या ठिकाणावर लुटलेला आहे आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून पैसे व गळ्यातलं काही लॉकेट वगैरे तोडलेलं आहे सोन्याचं, अशी आम्हाला माहिती मिळाली। फोन आला, त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो। त्यांचं म्हणणं आहे की एक पोलीसची गाडी रस्त्याने चालली होती आणि त्या ठिकाणावर त्यांचा वाद चालू होता डफडा फाट्यावर राजूर रोडच्या, आणि एवढी मोठी घटना त्या ठिकाणावर घडली आणि ते आता त्याच्यामध्ये 3 मुलाला मार पण आहे, त्यांना तिघाला पण, त्याच्यापैकी 2 नाबालक आहे, एक बालिक आहे। आत्ता आम्ही त्यांची माहिती घेतली, त्यांची विचारपूस केली, नंतर आहे त्यांना सांगितलं की त्यांच्यापाशी काही हत्यारं पण होते। एक जण तर म्हणजे बंदुकीचा धाक दाखवला। आता ते नाबालक मुलगा असल्यामुळे आम्हाला त्याचा काही विश्वास पटला नाही, पण कॅमेऱ्याच्या दौऱ्यामध्ये जे CCTV कॅमेरे रस्त्यात त्याच्यामध्ये चौकशी केली तर त्याच्यामध्ये कोणी क्रिमिनल माइंडचे मुलं काही होते का, काही टुकार मुलं होते का, काही चोर होते का, असं माहिती मिळते की ते कुठल्या तरी चंदन झिरा अशा कोणत्या एरियातले मुलं आहे। आम्हाला आता कन्फर्म माहिती नाही ते मुलं आहे नेमके कुठले, पण त्यांची बॅकग्राऊंड टुकारात असल्यामुळं ते समृद्धी महामार्गाला सुद्धा कुठं लूटमार करताय असे मुलं होते ते, आणि त्या लेकराला मारहाण केली, त्यांच्या खिशातून पैसे काढले आणि एका मुलाच्या खिशातून 150 रुपये सुद्धा काढून घेतले, एकाच्या कानातली बाळी काढली आणि गंभीर त्या मुलाला इंजुरी आहे। आता आम्ही त्यांची विचारपूस केलेली आहे। आम्ही तालुका आपल्या चंदनझिरा पोलीस स्टेशनला आता या ठिकाणी जाणार आहे आणि उद्या वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ आम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही तिथल्या PIला भेटणार आहे। आता ते PIला आम्ही कॉल केले होते, तर PI साहेब त्या ठिकाणी सुट्टीवर आहे, पण खरोखर ही दुर्घटना जी आहे ती खूप गंभीर आहे आणि ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आता आम्ही SP साहेबाला सुद्धा कॉल करणार आहे, याची माहिती देणार आहे आणि अशा घटना व्हायला नाही पाहिजे की दीड दहाड्या जर चोऱ्या होत असेल तर या जालन्यामध्ये झालं काय, बिहारसारखं हे जालना झालेलं आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। सर, आता काही पेशंट आपल्याकडे ॲडमिट झालेले आहे, काय माहिती? हो, सध्या 3 पेशंट आहे। एक नागेश लहाने म्हणून आहे, अभिजित आणि हर्षद हे 3 पेशंट आहे। यांना मारहाण झालेली आहे डफडा फाटाजवळ, तर त्यांना 8 वाजून 50 मिनिटाला इथं आपल्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। त्याच्यापैकी जे 3 पेशंट आहे याला एकाला जे अभिजित पेशंटला थोडा जास्त मार लागलेला आहे, त्याला फ्रॅक्चर वाटते, त्याला आपण सध्या ॲडमिट करून घेतले आणि प्राथमिक उपचार सुरू केले तिघावर। त्यांची परिस्थिती कशी आहे? सध्या तरी 3 स्टेबल आहे, ट्रीटमेंट आपण सुरू केले त्यांच्यावर, मग बघू पुढच्या 24 तासात समजेल आपल्याला। काय नाव? माझं नाव डॉक्टर शेख साबेर आहे, मी वैद्यकीय अधिकारी आहे। भाऊ, काय घटना घडली, काय सांगाल? डफडा पाटीवर 3-4 मुलं तिकडं टकरी पाल गेली, तर ते येता येता दरोडे भेटले, त्याला दरोडेखोर, आणि त्यांनी त्या पोराला मारहाण केली आणि गळ्यातलं साखळी, कानातली बाळी अशा बऱ्याचशा वस्तू काढल्या आणि एक माझा मुलगा आहे अभिजित गायकवाड, ते फ्रॅक्चर पण झालेलं आहे आणि त्याच्यासोबत 2 जणही त्यांना भरपूर मार आहे। तर त्या विरोधात पोलिसांनी त्वरित ॲक्शन घ्यावी अशी माझी पालकातर्फे विनंती आहे। काय नाव तुमचं? माझं नाव विकास गायकवाड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।